नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 331, 26 नोव्हेंबर. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्रात संत वाङ्मयात सर्वोच्च स्थानी शोभून दिसतो. ते गीताभाष्य आहे म्हणून स्वतंत्र प्रतिभेला वाव नाही हे खरे, पण प्रत्येक पदाचा अर्थ त्यांनी काही त्यात समजावून सांगितला नाही आहे. त्यांनी भावार्थ सांगितला आहे, म्हणूनच तिचे नाव भावार्थ दीपिका असे आहे. खरे तर ज्ञानार्थ आहे, ज्ञानेश्वरांना प्रतीत होणारा असा अर्थ त्यात आहे. एक गोष्ट लक्षात येते की हा अर्थ नसून गीतेच्या श्लोकाचा ज्ञानेश्वरांना जो भाव अनुभवला किंवा जो भावला तोच ते सांगताहेत. त्यांना स्वतःजवळ असणाऱ्या प्रतिभेची पुरेपूर जाणीव होती. तो त्यांनी गीतेच्या भावार्थाच्या रूपाने प्रकट केला आहे. म्हणून त्यांचा तो एक प्रतिभाविलास आहे. त्यात त्यांनी चिद्विलासवादाचे मंडन केलेले आहे. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हे झाले रूढ असलेले मत. ते रूढ मत त्यांना खोडायचे होते. शांकर मताच्या विरोधी सूर लावणे त्या काळात खूप साहसाचे होते. हे 7 शतकापूर्वीचं चाललेलं आहे. पण त्यांचे म्हणणे की ब्रह्म म्हणजे परमेश्वर, तो जर सत्य असेल तर त्याने जगतरूपी केलेला विलासही सत्यच हवा ना. तो कसा असत्य असेल? तो असत्य असूच शकत नाही. जसे सूर्य सत्य आणि सूर्याचे प्रकाश किरणही सत्य, तसेच हे जगतही सत्यच आहे. हे तत्त्वज्ञान नवाने प्रस्थापित त्यांना करायचे होते आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे उपनिषदांवर गायीचे एक रूपक केले आहे आणि पार्थ वारसराला म्हणले गोपाल उपनिषदांची धार काढतायत आणि ते गीतारूपी दूध आहे आणि त्या गीतेच्या भावार्थ विश्लेषण माऊली करत आहेत. त्यांच्या प्रचंड प्रतिभेच्या तुलनेने ग्रंथकर्तृत्वाचा विचार करता हे दुय्यम दर्जाचं आहे. कारण महाकवीची प्रतिभा लागलेले माऊली होते आणि त्यांनी हे असं सामान्य काम कसं करावं. पण ह्याला कारण काय तर गीतेचे महात्म्य होय. त्या काळाला अनुसरून असणारा संदेश, युगसंदेश गीता आपल्या गर्भामध्ये सुरक्षित ठेवते. त्याला भावार्थाचा साज सडवण्याचा मोह माऊली आवरूच शकले नाहीत आणि त्यासाठी तर मुक्ती पुढे झाली. तिने ताटी बाजूला करून ज्ञानेश्वरांना सांगितलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ते तिचे आव्हान त्यांनी स्वीकारले, सहर्ष स्वीकारले. तत्कालीनच नव्हे तर सर्वकालीन समाजाचे प्रतीक असणारा किंकर्तव्य मूढ अर्जुनाला केलेल्या भगवंताच्या संस्कृत उपदेशाचे मराठी भाषेत ज्ञानदेवांनी भाषांतर केले. मुळातील सर्व भाव जसाच्या तसा ठेवण्याचे काम त्यांनी सहजलीलया पेलले. म्हणून 14व्या अध्यायात शेवटी माऊली म्हणतात, तया अक्षरा आतील भावो पाववीण मी तुमचा ठावो. हा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ग्वाही निवृत्तीनाथ त्यांना देतात की ते आपले मनोगत म्हणजे देवाचे मनोगत ते सांगतात. त्याच्यात एक प्रशस्तीपत्र दिल्यासारखंच की ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त. आणि अनंतराव आठवले तर त्याच्यावर अनुवाद ज्ञानेश्वरीत आणखीन स्पष्ट सांगतात की भगवद्गीतेच्या गुहेत जे अभिप्राय ठेविले गुप्त ते प्रकट करोनी समस्त विस्तारले ज्ञानदेवे. अशी ही ज्ञानेश्वरी पंचसाधन छान वर्णिते. जसे स्वधर्म हा जो अर्जुना नित्य असे जाणा त्याच्या आचरण कधी ना पाप लागे कोणासही. धन्य ज्ञानेश्वरी आणि धन्य पंचसाधन.